हाय गुड मॉर्निंग. तर सकाळच्या आत्ता वाजलेत 8 आणि मला करायची होती भाजी. तर भाजीला काय नसल्यामुळं मी विचार करत होते की काय भाजी करावा आज. तर म्हणलं होतं रानात जावा आणि भाजीसाठी काहीतरी घेऊन यावा. पण परत लक्षात आलं की नाही, वालाच्या शेंगाला जर शेंगा निघल्या तर मग त्याचीच भाजी होईल, रानात जायची काही गरज नाही. तर आपण चला आता बघू वालाला शेंगा आहेत की नाही, मग वालाच्या शेंगाची भाजी करू. है ना विरा? काय करतात? काय नाही, थोडंसं ऊन पडलंय, शेक म्हणजे उन्हाचं बरं वाटतंय जरा उन्हात थांबल्यावर. का मला वाटलं उन्हाला शेकत. शेकत जरा बरं वाटतंय जरा उन्हात थांबल्यावर. हा आणि काय नाही, आता सकाळ सकाळ मोटर चालू करायची, पाणी भरायची, हा आवरायची आणि पुन्हा मग आपलं ड्युटीला जायचं की हा चाललंय आवरावली सध्याला. काय म्हणते बरं, काय नाही, मला शेंगा तोडायच्या तर सोड ना शेंगा. बघते ना आल्यात का नाही हेच माहित नाही आता. शेंगा जास्त एवढ्या शेंगा आल्यात ना. कुठे हो, किती भरपूर शेंगा आहेत. हा शेंगा शेंगा आहे सगळ्या. हो का, किती मोठ्या शेंगा आल्या. हा, लय शेंगा आहेत. हा असं कर ना, आहे. मला पण भाजी आहे ना. ह्यातल्या भाजली बरंच निघतात मला तर वाटतं यार. हा, शेंगा पण भरपूर आल्यात. पण इतकी मला पण वाला शेंगा भरपूर आवडतात. दीपा, शेंगा आहेत ना, तोडेव आणि तळून करा. नाही का? दीपा, मला तळून कर बरं का. मला ती तसलं काय भाजीत आवडत नाही. तळून का ती केलती ना तशी मोकळी तळून कर, मला भारी वाटते खायला बी. विरा, तुला कशी करायची? कशी आवडती? होय बाई, मला मोकळी तळून आवडती, मोकळी मला. समीरनी मग तुला आज तळली ना, मग सांग. हा, तुला यम्मी वाटते का? हा हा, खाऊ वाटते ना तुला? तर बर, बघा केवढ्या शेंगा झाल्यात बघा ना. हा, तोड ना तशा शेंगा सगळ्या तोड दीपाली. आणि दीपाली, तुला हिडिओ मध्ये आता असं म्हणायचंय की भरपूर कमेंट येतात की तुम्ही ताई हिडिओ कुठून बनवतात, कोणत्या जिल्ह्यातून बनवतात. काय वाटतं तुझ्या बोलण्यावरून, भाषेवरून काय वाटतं, कोणत्या जिल्ह्यातून वाटतंय किंवा कोणत्या तालुक्यातून वाटतंय? ज्या ताईंनी कमेंट केली हा त्यांना मी सांगते की मी बीड जिल्ह्यातून व्हिडिओ बनवते हा, आणि तालुका तालुका आष्टी आहे आणि जिल्हा बीड आहे. हा, आणि आष्टी तालुक्यात छोटं गाव आहे माझं, कोणचं गाव आहे तुझं? मांडवा. काय? मांडवा. मांडवा. हा, किती किलोमीटर असेल अंदाज आष्टीपासून, तालुक्यापासून? आष्टीपासून ते आहे 6 किलोमीटर. सहा नसेल, 8 ते 10 किलोमीटर असेल. 8? हा, 8-10 किलोमीटर आहे. बरं, हा 10 किलोमीटर असेल. हा तर मी तिथून व्हिडिओ बनवते हा, आणि छोटस माझं दुकान आहे. छोटस माझं दुकान आहे, आपलं घरगुती हा किराणा दुकान आहे. हा, तर ते एक मी चालविते चालविते आणि थोडीफार आपलं शेतीचं. शेती करायची थोडीफार. हा हा, त्याला बघून बघून. हा, तर दीपालीचा परिचय दीपालीने आज दिलाय थोडा थोडा, आणि मला पण थोडीफार तिला मदत करावं लागते. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या म्हणावं. हा, मग आता असते ना, सर्वजण बघत येत आणि तुमचे व्हिडिओ छान बी असतात असं पण म्हणतेत आणि बघत येत. का? तू काय करीत जा, फक्त व्हिडिओ चांगलं बनवीत जा. मग आता आपल्याला जे आपलं रिअल आहे ते दाखवतात नाही का, ह्याच्यात काय बदल करायचा परत? चार्जिंग संपू नका. बर 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 बर. जे आपल्या व्हिडिओ मध्ये रिअल आहे आपण तेच दाखवतो ना, हा, नाही का नाही? आपलं ह्याच्यापेक्षा जीवन आपण काय बदल काय नाही, करायचा? जीवनाचं काय चाललंय आपलं तेच रोजचं सकाळ सकाळ दाखवतो. फुलं किती छान आलीत बघा ना, वालाला एवढे भारी फुलं आलीत ना, आणि एकदम निळे आणि एकदम सुंदर असे. वाल बी उडी बी आली ना की एवढ्या शेंगा मस्त आल्यात ना, दाट एकदम सुंदर. तर आमचं वेल बी लय मोठा आहे, पार वरपर्यंत शेंगा आहेत. त्यामुळं एकच झाड आहे हे सर्व. इतकं मोठं झाड आहे ना की लय मोठं. कोणाला करायची भाजी? आपल्या दोघांपुरतीच करायची. बर बर, मग बस चला पटकन. किती भाज्या तोडल्यात आपल्या? ते शेंगा एवढ्या तोडल्यात ना. आता काय करतो, भाजी करून घे आणि दुकानाला गिरायक आलंय. मी काय करतो, मोटर चालू करून आलो. विराज, तू पाणी भरू लागतो ना, पाणी भरून घे याच्या टिपीत. मी मोटर चालू करून आलो. हा दीपा, तुझा मोबाईल दीपा त्याला द्यायचं असलं तर मोबाईल लय बघत होती. दीपालीनी कानग्या घेतल्यात काय, जेवारी ठेवायला कानग्या. किती रुपयाला घेतल्यात काय की? काय द्यायचं झालं का? माझी ताई ऐकू राहिली नाही, आता काय करता भाऊ? द्यावं लागतंय ताईसाठी द्यावं लागत. हे जाऊ दे, काय असेल त्यांचं असेल. निबर कान घ्या मोठी घ्या तुम्ही एखादी भाऊ, टाका बोलून जाऊ दे. असं ना. तर गिरायक आलंय, पैसे बघा.
सोड सोड विराज सोड लागन. घेतलंय मी चल. तर सकाळ सकाळ आलोय मी आता मोटर चालू करायला. रानात आलोय आता. मी घरी जातो. दीपालीला विचारतो कानग्या कितीला घेतल्यात ते पण मी तुम्हाला सांगतो की 2 कानग्या कितीला घेतल्यात. एक मोठी कणगी होती बारकी होती. तर आम्ही बारकाला घेतल्यात आणि विशेष म्हणजे मोठ्या कणगीपेक्षा जाड आहे पात्र त्याचा. तर त्या कितीला घेतल्यात आणि 2 कानग्या ते मी दाखवून विचारून तुम्हाला ते पण सांगतो घरी गेल्यावर. तर चला आता इथून मोटर चालू करतो पाणी भरायची मग दीपालीला मी विचारून घेतो कितीला घेतल्यात. चला तर आता आनंदी बी आली आहे रानात. तर मोटर चालू करायला तर आलतो मी पण मोटर काय चालू नाही झाली. तर दीपाली रानात आली. काय म्हणली? तर मी कापते सकाळी सकाळी घास शेळ्यांसाठी. मोठ्यानी मी कापते घास सकाळी सकाळी शेळ्यांसाठी. हा हा हा. तर आता घास कापून बी न्यायचं आहे आणि अजून काय न्यायची म्हणली? अजून थोडे भाजीला आपल्याला थोडे आपल्यापुरते वांगे. वांगे विराजला बाजून वांगे. वाला शेंग तर तुडली ना? मला शेंगा तोडल्यात ना भाजीला. हा पण थोडे वांगे बी न्यायचे भाजायला. थोडे भाजायला आपल्याला एक भाजी असते कधी आपली. हा एक तर नसते 2 भाज्या लागतात आपल्याला. हा तर अजून काय कोथमीर आणि कोथिंबीर न्यायची आहे. बरं बरं. विराजला लावायचं शाळेत रे. काही का त्याला उरकायचं आता. त्याला शाळेत कुठे विराज? विराज चल. ओ हा आलो तर आम्ही पटकन घास काप थोडासा शेळ्याला. मग शेळ्याला तुम्हाला कोणतरी बोलायला बी आलंय घरी. आलं होय कोणी? काय म्हणत होते? म्हणले फिटर पुढे हा आलो 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 आलोय आलोय. हा मला पण कोणतरी बोलवायला आलंय म्हणजे काय काम असेल माझ्याकडं त्याच्यामुळे आलेत ना. चला बरं मग तू पटकन आवर माझ्या माग. तर मग काय घरचे काम आवरत नाहीत बाहेरचे आवरत नाही. सकाळ कधी होती कधी सकाळचे काम गडबडीत होते. किती काम काय काय म्हणजे सकाळ सकाळ कसा टाइम जातो काय कळत नाही. काही ना काही काम चालू असते. रोजचं काय दाखवता नाही येत पण जातो टाइम निघून. फास्ट मध्ये कापून आनंदी याड्यावर करते लई. खाली सोडले का माती घेती. काय म्हणते घासाला पाणी देऊन देशील होय दुपारून? घासाला आणि मेथीला का? बरं बरं बरं. मग ठेवतो चालू करून. थोडासा गोठळा झाला आहे तर बघतो मी ही घेऊन येतो. मी टेस्टर घेऊन येतो बघतो काय होतंय. जर चालू झालं तर गोठळा काढतो. म्हणजे तू पाणी देशील घासाला मेथीला सगळ्याला माळ्याला. वांग्याला नको देऊ. वांगे उद्या तोडायचेत ना? बरं वांगेन वाल उद्या अजून तोडून घेऊ. चालतंय. चालायचं घरी? घेतलंय ना सगळं? लसणाला पाणी द्यायचंय. चला तर आम्ही चाललो घरी पटकन. तर हे म्हणते दीपाली लसूण पण खुरपिलंय. लसूणला पण पाणी द्यायचंय आणि घास पुन्हा गावाला एखादं पाणी देऊन टाकू म्हणली. इथं मिरची आहे तर मिरच्याला दिलंय पाणी पण अजून देता येईल मिरच्याला बी पाणी. आता चाललो घरी. घरी गेल्या बघू कणग्या किती रुपयाला आणल्या त्या. आता बघू तू कणग्या. आता घरी गेलोत ना कणगी किती रुपयाला घेतली विचारतो मी दीपालीला. ही कोथिंबीर तुपटून आले. कोथमीर आणली होय? दे कोथमीर. घास बी आणलाय ना. वांगे किती एवढी मोठे नव्हते. मोठे नव्हते का बाजायला? बर काय करते आता? शेळ्या बाहेर बांधते का? बर दीपा बर बांध शेळ्या. ही किती रुपयाला आणल्यात पण ती तर कामातच बिजी अजून. दीपा वर बांधे हो म्हणजे वायाला जात नाही र. असू सवय का लागा ना पण वायाला जात नाही. दर कोथमीर खायची म्हणते. हा चला शेळ्या बी घेतल्यात बांधून. दीपालीने घास टाकलाय सकाळ सकाळ आणि पुन्हा घास एकदा बांधती. ही करडांसाठी का? करडं खातीत का? खातीत ना. सकाळ सकाळ दीपालीच्या मागं असंच काम चालू असतंय फास्ट मध्ये. आता या शिळीला पण टाकलंय. आवरलंय का दीपा? कानग्या आता काय करते? किती रुपयाला घेतल्यात कानग्या? हा हा 2400 रुपयाला 2 कानग्या घेतल्यात.
पण पत्रा बी असा निभारी ना मोठा हा. निभारी दबत नाही खालचा बी वरचा बी ना खालचा बी, वरचा बी. आणि कमी जास्त करून घेतल्यात कमी जास्त. सांगाल मग 4,000 सांगत होते. हा 42 म्हणत होता. हा 4,000 ते 2,000 400 ला घेतलं. हा तर त्या मोठ्या साईज पेक्षा ही बारकी साईज होती ना ती मोठी होती ती पातळ होती ती लई काय मला आवडलीच नाही ती काय चांगल्या नव्हत्या लय दबत होते तसले. त्या दबत होत्या ना ह्या दबत नाही तर निभारी लय पत्रा होत्या कसल्या काय नाही लय ऊस होत्या का गोडा नव्हता. हा 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 तर चला घेतल्या 2,400 रुपयाला पण निभारी हा पत्रा निभारी आहे. थोडी कणगी पण बारीक आहे मोठ्यापेक्षा पण चांगल्यात त्या घेतल्या आम्ही 2,500च्या दोन. हा? चांगलं आहे सगळं सिस्टम चांगलं आहे त्याला लॉक आहे खाली पण खालून धान्य काढायला धान्य काढायला आहे ती काढल्यासाठी दोन्ही साईडनी कडी आहे जाखान वगैरे चांगलं आहे उन्हात बी ठेवता येतात पडवीत तुमच्या पडवीत तुम्हाला घ्या पडवीत ठेवायला चांगलं आहे आम्हाला त्या बारकाला आवडलेलं आहे मोठ्याला नाही आवडलं. हे काय हा तिथून धान्य काढायचे माल काढायचे विराज सकाळ सकाळ खेळतोय सायकल पळतोय घेऊ घेऊ चला टाइम भरपूर व्हायला लागलाय काय म्हणतो विराज सकाळ सकाळ हा किती पेन आहे तुझ्याकडं पेन दाखवतोय तू हा, दाखव पेन विराज सकाळ सकाळ मला पेन दाखवतोय पेन किती इथं घरचं दुकान असलं इतकी पेन असते 4 पेन अजून काहीच लिहिता येत नाही बालवडी त्याची काय लिहिता तुला सांग बरं मला इकडे बघ माझ्याकडे इकडे इकडे पेन एवढे मोठे आहेत तुझे पण इकडे बघ ना वर बघ ना माझ्याकडे इकडे इकडे अय मी काय म्हणतो विराज इकडे बघ इकडे बघ इकडे बघ किती पेन लिहितो तू 4 पेन लिहितोय तू 4 पेनानी अरे वा शाबास चांगलं लिहितो वाटतं हुशार आहे तू असं एक एक काढतो होय आणि एबीसीडी येते तुला एबीसीडी येते एक 1 2 3 4 काय येत नाही बिबट्याचं आहे का काही नाही येतोय मग चला सकाळ सकाळ उरकून घे आंघोळ करायची तुला शाळेत सोडतो काय बिबट्याचं भाव आहे ना तू बरोबर ही कर तू आंघोळ करून घे चल पान तापलंय मग तुला बालवडीत सोडतो मी